आहोत, राईट. So let's go and let's begin with the Arya Samaj. So Arya Samaj was the founded by Swami Dayananda Saraswati in 1875. तर बघा, स्वामी दयानंद सरस्वती यांनी कोणाचं एस्टॅब्लिशमेंट केलं होतं आणि कोणाचे ते कोणी कशाची त्यांनी स्थापना केली होती, तर आर्य समाजाची त्यांनी स्थापना केली होती. So he wrote the book of Satyarth Prakash or Satyarth Prakash as the commentary on the Vedas. सॉरी, कॉमेंट्री ऑन वेदास. तर त्यांनी वेद आपण जेव्हा आपण बोलतो, जे आपले भारताची संस्कृती आहे, तर त्या वेदावर त्यांनी एक विचारसरणी किंवा त्यांचं मत त्यांनी कोणत्या पुस्तकामध्ये घेतलं होतं, तर सत्यार्थ प्रकाश या पुस्तकावरती त्यांनी या पुस्तकात त्यांनी आपला विचार वेदाबद्दल त्यांनी लिहिला होता. तर बघा, एशियन वेदिक रिजन इज द ट्रू रिजन विच और एसेंटिक और ancient ancient no, ancient Vedic region is true region which has no place for casteism, and he asserted that there should be the gender equality. So go back to Vedas was the slogan of the Arya Samaj. So आर्य समाजाने बेसिकली कोणत्या कोणत्या गोष्टीचा विचार केला आणि काय काय त्यांचं होतात ते आपण बघूया. तर त्यांनी पहिली गोष्ट बघा, स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापना केली होती आर्य समाजाची. त्यानंतर त्यांचं कार्य काय होतं, तर त्यांनी काय केलं होतं की त्यांनी आपण बोलतो सतार्थ प्रकाश या पुस्तकामध्ये त्यांनी कशाबद्दल त्यांनी कमेंट केलं होतं, कशाबद्दल त्यांनी एक विचारसरणी आपली मांडणी होती, तर आपल्या वेदाबद्दल. जे भारताचे वेद आपण जे बोलतो, त्या वेदाबद्दल त्यांनी त्यांचे विचार प्रकाशित केले होते. आणि त्या प्रकाशित किंवा वेदामधून त्यांनी काय सांगितलं होतं, तर त्यांनी हे स्पष्टपणे त्यांनी सांगितलं होतं की भारताचं म्हणजे जुन्या जे आपल्या चालीरीती आहेत, म्हणजे जे आपण एशियन वेदिक रिलिजन आपण जे बोलतो, जे पहिला वैदिक समाज होता, पहिला एकदम जुना काळ, तेव्हा बघा कास्टिझमला जागा नव्हती, म्हणजे तेव्हा जातीवरून कोणाचा भेदभाव नव्हता आणि प्लस स्त्री पुरुष समानताही होती. तर स्त्री पुरुष समानता सुद्धा तिकडे होती आणि प्लस जातीवरून कोणत्याही भेदभावना पहिलेच्या काळात म्हणजे एकदम एकदम पुराणे काळामध्ये बोलते, जसं आपण बोलतो वेद म्हणजे कोणते आपले श्रीराम श्रीकृष्णजी. तर हे जो काळ होता, त्या काळामधले जे गोष्टी आहेत ते आपण बोलतोय. त्या गोष्टीबद्दल स्वामी दयानंद सरस्वती बोलत होते की त्या काळामध्ये जेव्हा कास्टेजन नव्हतं आणि प्लस त्या काळामध्ये आपण स्त्री पुरुष समानता अशा प्रकारची एक संकल्पना होती. म्हणून त्यांनी काय बनवलं, म्हणून त्यांनी कोणता स्लोगन दिला, तर गो बॅक टू वेदास. त्यांनी आपल्याला काय सांगितलं होतं, त्यांनी कोणता स्लोगन आपल्याला दिला होता, तर त्यांनी वेदांकडे परत चला अशा प्रकारचं त्यांनी विचार किंवा अशा प्रकारचं त्यांचे ब्रीदवाक्य होते. आणि पुढे त्यांनी काय केलं, तर बघा पुढे त्यांनी काय केलं, तर ब्रांचेस ऑफ आर्य समाज वॉज ओपन टू ऑल ओव्हर इंडिया अँड मेनी एज्युकेशन इन्स्टिट्यूट वेअर एस्टॅब्लिश थ्रू द मीडियम ऑफ द आर्य समाज. तर त्यांनी काय सांगितलं, तर त्यांनी आपण बघू शकतो की आर्य समाजाचे जे ब्रांचेस होते किंवा आर्य समाजाचे आपण शाखा बोलू शकतो, त्या शाखा पूर्ण भारतामध्ये स्थापित झाल्या होत्या. म्हणजे जसं आपण बोलत होतो की प्रार्थना समाज मुंबईसाठी लिमिटेड होतं, म्हणजे स्टार्टिंगला लिमिटेड आणि ते तिथपर्यंत आपण बोलू शकतो मुंबईपर्यंत. किंवा आपण बोललो होतो की पहिला आपण सर्वात समाज बघितला ब्राह्मण समाज, तो कलकत्ता किंवा बेंगालपर्यंत होता. परंतु हा जो आर्य समाज होता बेसिकली पूर्ण भारतभर पसरला होता आणि भारतभर त्याच्या शाखा होते. आणि खूप जे होते ना सुशिक्षित लोक होते, ते सुशिक्षित त्या इन्स्टिट्यूटमध्ये आले होते. आर्य समाजामध्ये त्यांनी भाग घेतला होता आणि आर्य समाजा थ्रू खूप अशा एज्युकेशन सिस्टम जो इन्स्टिट्यूट म्हणजे शैक्षणिक संस्था जे आपण बोलतो की जे शिक्षण लोकांना प्रोव्हाइड करत होते, अशा प्रकारच्या संस्था जास्तीत जास्त नंबरमध्ये आर्य समाज थ्रू स्थापित झाल्या होत्या, राईट. तर आता आपण बघूया रामकृष्ण मिशन. म्हणजे रामकृष्ण मिशन म्हणजे काय, ओके, तर रामकृष्ण मिशन बद्दल आपण जाणून घेऊया. तर रामकृष्ण मिशन बेसिकली कोणाच्या रिलेटेड आहे, तर ते आहे कोणाच्या रिलेटेड, तर स्वामी विवेकानंद यांच्या रिलेटेड रामकृष्ण मिशन आहे. तर रामकृष्ण मिशन मध्ये त्यांनी काय बोललंय, तर रामकृष्ण मिशन वॉज एस्टॅब्लिश बाय द स्वामी विवेकानंद, a close discipline of Ramakrishna Paramahansa, Ramakrishna Paramahansa, right? Paramahansa in 1897. So 1897 मध्ये रामकृष्ण परमहंसा यांच्या डिसिप्लिन मध्ये किंवा आपण यांच्या आपण बोलू होतो की ज्या गोष्टी आहेत ओके, तर रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांनी बेसिकली यांच्या निष्कर्षामध्ये किंवा त्यांच्या शिक्षणामध्ये जे ज्यांनी लोकांनी काम केलं होतं त्याचे जे शिष्य आपण बोलू शकतो बेसिकली ते स्वामी विवेकानंद होते. राईट. तर स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन यांची स्थापना केली. तर रामकृष्ण मिशन त्यांचं काम काय होतं, तर वर्क फॉर सर्व्हिस टू दी सोसायटी, तर लोकांचे म्हणजे समाजाची सेवा करणे हे त्यांचं एक कार्य होतं. आणि द मिशन वर्क
providing help for the to the famine striking people and the patient and the medical help to the poor. तर बेसिकली त्यांनी कोणते काम होतं तर त्यांच्या आपण बघू शकतो की ते सॉरी आपण बोलतो दुष्काळ पडला होता राईट. तर दुष्काळामध्ये जे लोकांचे जे हाल झाले होते त्या लोकांना किंवा दुष्काळग्रस्त लोक जे होते त्यांना हेल्प करणे. प्लस पेशंट म्हणजे काय काय पेशंट म्हणजे आपण बोलतो आपण रोगी नंतर आपण त्यांना मेडिकल हेल्प म्हणजे गरीब माणसाला मेडिकल हेल्प पुरवणे अशा प्रकारचे काम कोणी केले होते तर स्वामी विवेकानंदांच्या आपण बघू शकतो रामकृष्ण मिशन या समाजाने केले होते. तर बघा त्या प्लस सोबत कोणते कोणते कार्य केले होते तर फिमेल एज्युकेशन, स्पिरिच्युअल ग्रोथ म्हणजे आपण बघू शकतो की आध्यात्मिक आपण बोलत होतो आध्यात्मिक ग्रोथ आणि प्लस आपण म्हणजे आध्यात्मिक वाढ आणि प्लस फिमेल एज्युकेशन म्हणजे स्त्रियांना एज्युकेशन देण्याचे काम या समाजा थ्रू होत होता. तर विवेकानंद वॉज an excellent orator, excellent orator, and he attended the Parliament of Religions at Chicago in 1893 to representative Hinduism. तर त्यांनी म्हणजे ते एक एवढे चांगले आपण बोलू शकतो एक विचारवंत होते किंवा एवढे चांगले ते बोलणारे होते किंवा एवढे चांगले ते भाषणकार होते की ते शिकागोमध्ये त्यांनी हिंदू समाजाचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून त्यांची निवड झाली होती आणि ते त्यांनी अटेंड केला होता की हिंदू समाजाचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे हिंदू समाज ते प्रकाशित करण्यासाठी की हिंदू समाजाबद्दल लोकांना माहिती देण्यासाठी ते तिकडे गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांचा जो भाषण आहे तो एक खूप फेमस असं भाषण होतं की त्या ठिकाणी म्हणजे आपण बोलतो स्वामी विवेकानंदाचं भाषण हे खूप मोठं प्रकाशित झालेलं होतं. आणि पुढे बघा अराइज अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज अचीव्ह. तर उठा कार्य करा उठा कार्य करा मग आपण थांबत आहे बेसिकली आपण बघू की त्यांचं काय मोठं होता तर त्यांचा मोठं हे असं होतं की उठा जागे व्हा म्हणजे तेच उठा जागे व्हा आणि नंतर ध्येय प्राप्ती होईपर्यंत थांबू नका असा त्यांचा संदेश होता. सो व्हॉट वॉज दी आपण बोलू शकतो त्यांचा संदेश काय होता त्यांचा मेसेज काय होता टू द युथ इंडिया अराइज अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज अचीव. म्हणजे जोपर्यंत आपलं गोल किंवा जोपर्यंत आपला जे करायचं आहे ती गोष्ट अचीव होत नाही किंवा ती गोष्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही थांबू नका अशा प्रकारचा त्यांनी एक विचार आपल्याला दिलेला आहे राईट. सो आता आपण बघूया सोशल रिफॉर्म अलॉंग द सिक्स. तो आता हे झालं आपल्यामध्ये तर सिख समाजामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीमुळे सोशल रिफॉर्म झाला होता ते सुद्धा आपण बघूया. तर बघा सिंग साहबा वॉज एस्टॅब्लिश at the Amritsar to achieve the reform in the Sikh religion. तो सिंग सभा हे बेसिकली त्यांचं आपण बोलू शकतो की स्थापना झाली होती अमृतसरमध्ये टू अचीव द रिफॉर्म ऑफ सिख. द इन्स्टिट्यूट वर्क टू स्प्रेड द एज्युकेशन अमॉंग द सिख कम्युनिटी अँड ब्रिंग द मॉडर्निझम अमॉंग देम अँड लेटर द अक्कली मुवमेंट कंटिन्यूड देअर ट्रेडिशन ऑफ रिफॉर्मेशन. तर त्यांनी काय सांगितलं होतं की सिख सभाची स्थापना झाली होती की सिख जी कम्युनिटी आहे किंवा सिख समाज आहे या सिख समाजामध्ये नवीन एज्युकेशन भेटणे आणि प्लस त्यांच्यामध्ये एक वैचारिक वैदिकता आपण वैचारिक गोष्टीमध्ये त्यांची प्रगती झाल्या कारण याच्या प्रगती झाली पाहिजे असे काम ते करत असत. सॉरी यासाठी ते प्रयत्न करत असत. ही एक पहिली गोष्ट. आणि सेकंड गोष्ट होती की अकाई मुवमेंट किंवा अकाई जी चळवळ आहे अकाली चळवळ आहे यांनी त्यांचे हे काम होतं ते पूर्ण पुढे त्यांनी नेलेलं आहे राईट. त्यांच्या जे रिफॉर्मेशन किंवा त्यांच्यामध्ये सामाजिक जे बदल घडण्याचे जे काम होतं ते अकाली मुवमेंट नंतर कंटिन्यू केले होते. तर आता आपण बघूया एमॅन्सिपेशन ऑफ वुमेन. तर म्हणजे आपण बोलू शकतो वुमेनचे म्हणजे स्त्रियांचे एक जागरूकता आपण बघू शकतो किंवा त्याला आपण बोलतो सुधारणा. तर स्त्री विषयक सुधारणाबद्दल आपण आता बोलणार आहोत. तर स्त्री विषयक सुधारणा म्हणजे काय तर स्त्री विषयक सुधारणामध्ये ड्युरिंग द एक्सपान्शन ऑफ द ब्रिटिश रूल इन इंडिया द पोझिशन ऑफ वुमन वॉज व्हेरी मिझरेबल and then they had the no right of the education and they were not treated equally. So child marriage, dowry system, sati, keshopan, opposition to women remarriage, such customs prevailed in the society. And there, the then Governor Rod Bentinck took help to the social reform like Raja Ram Mohan Roy and to pass the Sikh Sati Provision Act. And the Gopal Hari Deshmukh, popularly known as the Lokavadi or Lokitwadi advocate,
जेंडर इक्वालिटी थ्रू द रेटिंग दी सत्ता प्रती. तर बघा त्यांनी बेसिकली आपण बघू शकतो की त्यांनी काय काम केलं होतं, त्यांनी काय काम होतं तर कशा प्रकारे आपण बघू शकतो की स्त्रियांमध्ये एक सुधारणा आली होती. तर सुधारणा कसे कसे आली होती बघा, जेव्हा ब्रिटिश राज स्थापना झाले होते. ब्रिटिश राज जसा हळू पुरा भारतभर पसरत होता, तसे आपली जी वुमन आहे किंवा अशा स्त्री आहे, त्यांचे जे स्थान होतं, स्त्रियांचे जे स्थान होतं ते हळू कमी होत होतं आणि स्त्रियांना एक तुच्छ लेखाचे त्यांचं तेव्हा काम म्हणजे ते तशी विचारसरणी तेव्हा उदयास आली होती. तर ते कशा प्रकारे आले होते, तर त्यांच्यानंतर काय-काय झालं, तर त्याच्यामध्ये की स्त्रियांना काम करायचं नाही म्हणजे शिक्षणाचा त्यांना अधिकार नव्हता आणि प्लस ते बोलत होते की ते इक्वली ट्रीटली होत नव्हते. म्हणजे जसं आपण बोलत होतो की आता सध्या बघू शकतो की स्त्री आणि पुरुष हे इक्वली कुठे ना कुठे इक्वली ते म्हणजे एकसाथ ते ट्रीट केले जातात, परंतु तेव्हा होत नसत. राइट. आणि पुढे काय झालं होतं, तर त्यांच्यामुळे प्लस डावरी सिस्टम म्हणजे आपण बोलतो की हुंडाबळी किंवा हुंडा कार्य, नंतर चाइल्ड मॅरेज म्हणजे बालविवाह, प्लस सती. सती जसं आपण बघितलं की सती बेसिकली काय असतं, नंतर केशवपान म्हणजे ते पुन्हा टकला करणं. म्हणजे आपण बघू शकतो की पहिले असं होतं की जर विधवा स्त्री असेल तर ती आपले केस वाढवू शकत नाही. तर तिला टकलाच राहावं लागत असे. अशा प्रकारचे प्रथा होती. त्याला केशवपण असं आपण म्हणतो. द ऑपोजिशन टू विडो रिमॅरेज सच कस्टम प्रिव्हेल इन द सोसायटी. तर म्हणजे अशा प्रकारच्या ज्या गोष्टी होत्या प्लस कोणती गोष्ट तर जी विधवा पुनर्विवाह जो कायदा आला होता, तर विधवा पुनर्विवाहाच्या कायद्याला सुद्धा आपल्या समाजाने किंवा आपण बोलतो भारतीय लोकांनी खूप असा विरोध त्याचा केला होता. विरोध का केला होता? कारण भारतीयांना वाटत होतं, की कुठे ना कुठे आपले जे ब्रिटिश आहेत, ते आपल्या समाजामध्ये कुठे ना कुठे हस्तक्षेप करायचं ते काम करत आहेत आणि त्याच्यावरती ते कंट्रोल करायचं काम करत आहेत. अशा विचारामुळे आपण बघितलं होतं, की मागच्या लढ्यामध्ये अशा विचारामुळे किंवा अशा विचारामुळे भारतीय समाज हा त्यांचा जो कायदा होता त्यांना भले ते समाज सुधारक कार्य होते, कायदे होते, परंतु स्टिल आपले भारतीय लोकं त्यांना विरोध करत होते. राइट. तर त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, तर द गव्हर्नर लॉर्ड बॅन्टिक त्यांनी कोणाची हेल्प केली होती, तर सोशल रिफॉर्मर्स लाइक राजाराम मोहन रॉय. तर राजाराम मोहन रॉय यांची हेल्प घेऊन त्यांनी गव्हर्नमेंट लॉर्ड बेंटिक यांनी काय केलं होतं, तर यांनी एक कायदा पास केला होता. तो कायदा कोणता होता? तर तोच कायदा होता सती प्रोव्हिजन ॲक्ट. म्हणजे सतीबळी ॲक्ट. तो सतीबळीचा आपण जो कायदा बोलतो, की सतीबळी कायदा कोणाच्या मार्फत आणि कोणाच्या हेल्प थ्रू पास झाला होता? तर राजाराम मोहन रॉय आणि प्लस द गव्हर्नर लॉर्ड बेंटिक. तर असे जे 2 व्यक्ती होते, त्या 2 व्यक्तींचं नाव तुम्ही लक्षात ठेवा. या 2 व्यक्तीमुळे आपण बघू शकतो, की सती कायदा हा पास झाला होता आणि त्याच्यानंतर प्लस कोणामुळे? नंतर गोपाल हरी देशमुख हे एक लोकहितवादी ॲडव्होकेटेड जनरल होते. तर त्यांनी आपलं म्हणजे त्यांनी बेसिकली कसं केलं, की त्यांनी जेंडर इक्वालिटी मीन्स व्हॉट की स्त्री-पुरुष समानता ह्याच्यासाठी त्यांनी रायटिंग केली होती आणि त्यांनी त्याच्यासाठी त्यांनी आपले विचार लिहिले होते. ते कशामध्ये लिहिले होते? सत्ताप्रती किंवा सत्ताप्रीती ह्याच्यावरती आपण त्यांनी म्हणजे या बुकमध्ये त्यांनी आपले विचार लिहिलेला आपण बघू शकतो. राइट. राइट. ओके. सत्यप्रथातून त्यांनी समानतेचा पुरस्कार केला. तो राइट. अशा प्रकारे आपण बघू शकतो. या बुक थ्रू त्यांनी बेसिकली विचार लोकांना दिले होते. राइट. आता आपण बघूया. इन 1840 इन 1848 महात्मा फुले स्टार्टेड द फर्स्ट स्कूल फॉर गर्ल्स ॲट भीड और भिडेवाडा इन पुणे. His wife Savitribai Phule supported him and Savitribai Phule had to face the great criticism from the society, but she continued to work in education. So Mahatma Phule established the बाल हत्या प्रतिबंधक गृह, okay, बाल हत्या प्रतिबंधक गृह in his own house, and he conducted the strike for barbers against the custom of shaving the head of widows. तर त्यांनी बेसिकली काय केलं होतं, तर बघा जे आपण बघितलं होतं महात्मा ज्योतिराव फुले यांची वाईफ जी सावित्रीबाई फुले होते यांनी सुद्धा स्त्री शिक्षणासाठी त्यांनी आपण बोलू शकतो की पुढाकार घेतला होता आणि स्त्री शिक्षणासाठी ते कार्य करत होते. तर स्त्री शिक्षणाचे कार्य करताना त्यांना खूप एक क्रिटिसिझम म्हणजे त्यांना खूप समाजाकडून एक विडंबना किंवा समाजाकडून त्यांना एक खूप असा क्रिटिसिझम म्हणजे बेसिकली आपण त्याला बोलू शकतो की खूप त्याची टीका केली. बेसिकली टीका केली, निंदा केली. परंतु एवढं सगळं काम होऊन सुद्धा त्यांनी आपले कार्य होते ते कंटिन्यू केले होते. की टीका म्हणजे अशा प्रकारची टीका होती की लोकं चालताना त्यांच्यावरती लिटरली शेण फेकत होते. तर म्हणजे आपण गायचं शेण जो बोलतो ते त्यांच्यावरती फेकत असत. तर अशा प्रकारचे कार्य अ, प अशा प्रकारचे कार्य किंवा अशा प्रकारची गोष्ट त्यांनी फेस केलेल्या आहेत. तर यांना त्यांनी फेस केलेल्या आहेत. त्यांना त्यांनी सामोरे गेलेले आहेत. तर अशा प्रकारचे कार्य किंवा अशा प्रकारच्या गोष्टी किंवा असा निश्चय असा आपण निषेध
आपला समाजाकडून आपला होत असताना सुद्धा त्यांनी स्त्रियांना किंवा मुलींना शिक्षण देण्याचं काम हे कंटिन्यू ठेवलेलं आहे. राईट. आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी पहिली मुलींसाठी शाळा कुठे बरं स्थापन केली, तर भिडेवाड्यामध्ये त्यांनी स्थापना केली होती आणि ते पण कधी 48 म्हणजे 1848 ला. राईट. तर परत महात्मा ज्योतिराव फुले यांनी कोणतं काम केलं होतं? महात्मा फुले यांनी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह म्हणजेच काय तो बालहत्या प्रतिबंधक गृह ह्यांची त्यांनी स्थापना केली आणि स्वतःच्याच घरामध्ये ते स्त्रियांना आपण बोलत होतो किंवा बायांना यांना सपोर्ट देत असत. तर त्याच्यामध्ये त्यांनी सपोर्टमध्ये काय करत असत, तर ते स्ट्राईक करत असत. स्ट्राईक करत असत म्हणजे ते आंदोलन करत असत. कोणाच्या अगेन्स्ट? तर जे आपण विद्वांचे जे टकलं करतं बघा, इथं आपण एक बघितलं होतं, की कोणता एक पॉइंट बघितला होता, की केशवपण म्हणजे ते विधवाचे जे आपलं केस वगैरे कापून घ्यायचे आणि ते कधी केस वाढू शकत नसत विधवा लोक. तर अशा प्रकारची जी एक प्रथा होती किंवा आपला नवरा मेला असेल तर बायांना टकला करावा लागत असत आणि आपले केस कापून द्यावं लागत असत. तशा प्रकारचे जे प्रथा होते किंवा अशा प्रकारच्या ज्या गोष्टी होत्या त्यांना त्यांनी विरोध केलेला आहे. अँड फॉर गेनिंग द परमिशन टू द विडोज रिमॅरेज द पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर आणि आपण म्हणतो विष्णू सारथी पंडित अँड वीरेसिंगला यांनी हे टूक द सोशल रिफॉर्म. तर त्यांनी कोणी परमिशन टू द विडो रिमॅरेज म्हणजे कोणाच्या प्रयत्नामुळे विधवा पुनर्विवाहांना एक मान्यता मिळाली. तर ते कोणाची तर बघा किंवा मान्यता मिळण्यासाठी कोणी काम केलं ते आता बघूया. सो बघा, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी प्रयत्न केले. नंतर विष्णू शास्त्री पंडित आणि नंतर आपण म्हणतो वीरेशलिंगम यांनी आपलं काम करत होतं. बघा वीरेशलिंगम हे आपल्याला इथे दिसतात आहे. वीरेशलिंगम पंतोलो यांनी काम केलं होतं, की यांनी प्रयत्न केले होते, की पुन्हा म्हणजे विधवा पुनर्विवाह हा कायदा पास व्हावा आणि प्लस त्या कायद्यासोबतच ते समाजामध्ये सुद्धा त्याची मान्यता व्हावी अशा प्रकारचे त्यांनी काम केलं होतं. आणि प्लस कोणतं आणि नंतर आता पुढे आपण बघूया. सो इन हिज न्यूजपेपर द सुधारक गोपाळ गणेश आगरकर gave his staunch opinion about the child marriage or staunch opinion about the child marriage and law of consent. तर आपण बघतो गोपाळ गणेश आगरकर. तर गोपाळ गणेश आगरकर यांनी काय केलं होतं, तर आपले जे विचार होते त्या विचारांना त्यांनी न्यूजपेपरमध्ये मांडले होते आणि त्या विचारामध्ये कोणाकोणाबद्दल त्यांनी बोललं होतं, तर जे आपण बोलतो की बालविवाह यावरती त्यांनी एक कन्सेंट यावरती त्यांनी एक आपला स्वतःचा विचार मांडलेला होता आणि ते त्याच्यातून एक समाज सुधारणा करण्याची ते कोशिश करत होते आणि त्यांनी केले सुद्धा. राईट. सो आता आपण पुढे बघूया व्हॉट वी हॅव द नेक्स्ट. सो नेक्स्ट इज दिस की बघा ओके अँड देन सी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे organized the conference against the practice of Devdasi and in her book The Stree Purush Tulna the Tarabai Shinde the very fiercely put up her views about the women's right. तर बघा आपल्याकडे एक आपल्या समाजामध्ये एक देवदासी म्हणून एक संकल्पना होती. आपण सो मराठी मूव्ही आहे तो जोगवा म्हणून. त्या जोगवा मराठी मूव्हीमध्ये आपण बघू शकता की त्याच्यामध्ये देवदासी एक संकल्पना तिथे एका गावामध्ये होते अशा प्रकारे दाखवलेली आहे. तर त्या मूव्हीमध्ये जे संकल्पना दाखवली ते सेम इज देवदासी. तर ते देवदासीवर आपण बघू. ते मूव्ही बघितल्यावर तुम्हाला कळेल की व्हॉट इज हॅपनिंग और काय एक्झॅक्टली होतं तशा लोकांसोबत. तर बघा, तर त्यांनी त्या विरोधात किंवा त्याच्या अगेन्स्ट त्यांनी आपलं एक बोलू शकतो त्यांनी सर्वात पहिले एक संस्था स्थापन केली आणि नंतर त्यांनी स्त्री पुरुष तुलना या पुस्तकामध्ये ताराबाई शिंदे यांनी काय केलं होतं, तर यांनी आपले एक फिअरलेसली म्हणजे न घाबरता त्यांनी आपले व्ह्यूज म्हणजे स्त्रियांसाठी कोणते कोणते हक्क असले पाहिजे आणि स्त्रियांचे हक्क कोणते, स्त्रियांचे काम कोणतं यावरती त्यांनी आपले स्वतःचे विचार त्यांनी मांडले होते. सो महर्षी दिनोद कर्वे, तर बघा इकडे आपलं दाखवतोय महर्षी दिनोद कर्वे यांनी काय केलं होतं, तर ही स्टार्टेड द अनाथ बाल शिक्षा और बालिकाश्रम. सो अनाथ बालिकाश्रम यांनी ऑर्फनेज फॉर द गर्ल्स. तर बालिकाश्रम म्हणजे स्त्रियांसाठी त्यांनी बेसिकली आपण बोलू शकतो की बाल आश्रम किंवा अनाथ जे स्त्रिया होते त्यांच्यासाठी त्यांनी आपण ऑर्फनेज म्हणजे अनाथ आश्रम त्यांनी चालू केलं होतं. आणि हिज इंटेन्शन फॉर गिव्हिंग द एज्युकेशन टू ऑल विमन्स अँड मेक देम स्टँड इन देअर ओन फीट. तर त्यांचं इंटेन्शन काय होतं आणि त्यांचं एक कार्य काय होतं, तर त्यांचं एकच कार्य होतं की त्यांनी हे जे स्थापना केली होती अशी आपण ऑर्फनेजची. तर ऑर्फनेजमध्ये त्यांना फक्त एकच काम होतं की म्हणजे एक त्यांचं ध्येय होतं की
प्रत्येक स्त्रीला शिक्षण द्यावे आणि प्लस ती प्रत्येक स्त्री आपल्या स्वतःच्या पायावरती उभी राहू शकेल अशा प्रकारचे त्यांची एक विचार होते. आणि थॉट इज एफर्ट अँड थ्रू इज एफर्ट द फर्स्ट वुमेन युनिव्हर्सिटी वॉज सेट अप इन 20th century आणि पंडिता रमाबाई फाउंडेड द शारदा सदन अँड टूक अप द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ टेकिंग द केअर ऑफ डिसेबल चिल्ड्रन अँड द वुमन. तर त्यांनी बेसिकली काय केलं होतं, तर त्यांच्या इफेक्टमुळे किंवा त्यांच्या प्रयत्नामुळे, कोणाच्या महर्षी कर्वे यांच्या प्रयत्नामुळे आपण बघू शकतो की पहिली मुलींसाठी, फक्त मुलींसाठी जे शिक्षण देणारी विद्यापीठ आहे ते स्थापना झाली होती. राईट. शाळा वेगळी आणि विद्यापीठ वेगळी. ओके. सो विद्यापीठ 20व्या शतकीमध्ये स्थापना झाली होती आणि त्याच्यानंतर पंडिता रमाबाई फाउंडेड द शारदा सदन. तर शारदा सदनची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली होती आणि त्यांनी काय काम केलं होतं, तर त्यांचं काय कार्य होतं, तर त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी एक जिम्मेदारी उचलली होती. तर स्त्री शिक्षणासाठी आणि प्लस जे डिसेबल्स आहे म्हणजे जे अपंग लोक आहेत त्यांची सुद्धा काळजी घेण्याची त्यांनी एक आपण बघू शकतो एक रिस्पॉन्सिबिलिटी उचलली होती, म्हणजे एक त्यांची जबाबदारी उचलली होती. तर रमाबाई रानडे थ्रू द मीडियम ऑफ सेवा सदन इन्स्टिट्यूट इज स्टार्टेड द नर्सिंग कोर्स टू द वुमन अँड शी डिमांडेड द राईट टू वोट फॉर द वुमन. तर त्यांनी काय केलं होतं, त्यांनी आपलं जो सेवा सदन जो त्यांचं हे होतं सेवा सदन आपण बोलतो त्यांची इन्स्टिट्यूट किंवा संस्था होते, त्या संस्था थ्रू रमाजी रानडे यांनी काय केलं होतं, रमाजी रानडे यांनी प्रत्येकाला नर्सिंग कोर्स म्हणजे आपण जे वैद्यकीय जे सेवा, आपण जे नर्स बोलतो बघा, आपलं ऑफिस बोलतो, हॉस्पिटलमध्ये जे नर्सेस बघतो, ते नर्सेसला एज्युकेशन देणं किंवा ते काम करण्याचं किंवा ते शिक्षण देण्याचं काम त्यांनी केलं होतं. आणि प्लस त्यांनी कशाची डिमांड केली होती आणि त्यांनी कशाबद्दल त्यांनी आवाज उठवला होता, तर प्रत्येक स्त्रीला वोट देण्याचं म्हणजे मत देण्याचं एक अधिकार त्यांनी मागितला होता. And through the articles, Dr. Ambedkar spoke about the injustice towards the woman. So ह्याच्यातून किंवा या आणि बाकी काही व्याख्यातून परत कोणी स्त्रीमध्ये होणारा इनजस्टिस म्हणजे स्त्रीवर होणारा अन्यायाबद्दल अजून कोण बोललं होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर डॉक्टर आंबेडकर त्यांनी आपले लेखातून सांगितलं होतं. सो महात्मा गांधी असो ऍडव्होकेट द एज्युकेशन ऑफ वुमन. तर महात्मा गांधी यांनी सुद्धा प्रयत्न केले होते स्त्रियांच्या शिक्षणासाठी. सो वुमन हॅव गिवन द और व्हॅल्युएबल कॉन्ट्रीब्युशन ड्युरिंग द फ्रीडम मुवमेंट. तर बघा त्यांनी स्त्रियांनी, मग आपण जसं बघितलं झाशीची राणी अशाच ते स्त्रिया होत्या, त्यांनी एक खूप मोठं एक योगदान दिलं होतं की इंडिपेंडन्स होण्यासाठी म्हणजे आपला भारत स्वतंत्र होण्यासाठी. So women's reform movement helped in, all right. So women movement helped in closing down the many unjust practice in this society, and the voice for the problem against the women break out, and the women started putting up their own thoughts through their writing, and their performance is very in every sector is flourished ड्यू टू द एज्युकेशन. तो बघा त्यांनी बेसिकली झालं काय होतं, तर बेसिकली असं झालं होतं की हे जे स्त्री सुधारक जे कायदे होते किंवा स्त्री सुधारक जे चळवळी होते, जे मुवमेंट्स होते, त्यांनी खूप एक असा इफेक्ट केला होता आणि खूप असं एक परिवर्तन आणलं होतं आणि जेणेकरून काय झालं होतं की मुवमेंटला म्हणजे जे काही स्त्रियांवर अन्याय होत होता किंवा जे काही गोष्टीमुळे किंवा जो काही सेक्टर्समध्ये किंवा ज्या काही गोष्टीमुळे आपण बोलतो स्त्रियांवर अन्याय होत होते, त्या प्रत्येक गोष्ट संपुष्टात आणणे होते आणि बंद करण्यात आले होते. आणि ते बंद करता 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 वुमन एक स्वतः एम्पॉवर झाले होते आणि त्यांनी ते स्वतः एम्पॉवर झाले होते मीन्स व्हॉट, की ते स्वतः सक्षम झाले होते आणि ते प्रत्येक सेक्टरमध्ये म्हणजे प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये ते स्वतःला प्रूव्ह करू शकत झाले आणि फ्लरिश करत होते. आणि कारण त्यांना एज्युकेशन हा बेसिकली भेटत होतं, त्यांना मिळणाऱ्या शिक्षणामुळे ते प्रत्येक एका गोष्टीमुळे म्हणजे प्रत्येक एका क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये ते स्वतःला साध्य करत होते आणि आहेत. राईट. सो हिअर इज द थिंग. आता बघा, जस्ट थिंक अबाउट इट, इफ द सोशल रिफॉर्म हॅड नॉट स्टार्टेड फॉर द एज्युकेशन ऑफ द वुमन. तर बघा एक विचार करा, जर स्त्रियांचं शिक्षण जर नाही मिळत किंवा ते जर स्त्रियांना शिक्षण भेटलं नसतं, तर आज आपण बघू शकतो की आज पण जे स्त्री आहेत ते कुठे ना कुठे आपण बघू शकतो बॅकवर्डनेस आहे किंवा आपण मागासलेला आपण बघू शकत होतो. त्यांना शिक्षण नाही भेटण्या कारणाने त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्यांना होणार जे त्रास आहेत किंवा त्यांच्यावरती होणार जे घटना आहेत किंवा जे त्यांना जे पहिले चूल अँड मूल फक्त हे सांभाळायचं होतं, ही जे ते पद्धत होती ती अजून सुद्धा चालू असते आणि त्यांच्यावरती खूप असा अन्याय झाला असता. परंतु बघा स्त्री स्त्री किंवा बट सी वुमन्सच्या अगेन्स्ट म्हणजे वुमन्स एज्युकेशनसाठी किंवा स्त्री शिक्षणासाठी जे काही रिफॉर्म किंवा जे काही चळवळी चालू झाल्या त्याचे कारण काय झालं, तर स्त्री म्हणजे आपण बोलू शकतो की स्त्री यांना शिक्षण भेटलं आणि प्लस ते सक्षम सुद्धा झाले होते. म्हणजे इन शॉर्ट डिपेंडन्सी त्यांचे जे दुसऱ्यावरती डिपेंडन्सी होते ते कमी झाले आणि त्यांच्यावरती होणारा अन्याय हा सुद्धा कमी होत
होत झाला आणि कमी झाला बेसिकली, राईट? सो ॲट प्रेझेंट व्हॉट काइंड ऑफ ट्रान्सफॉर्मेशन इज सीन इन द लाईफ इन द वुमन ड्यू टू द एज्युकेशन. सो बघा, आता आपण बोलू शकतो की कोणते कोणते परिवर्तन झाले बरं शिक्षणामुळे स्त्रियांच्या आयुष्यात. तर बघा, स्त्रिया आता प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःला प्रूव्ह करतात आहे. भले ते आर्मी असो, भले ते नेव्ही असो, भले ते एअरफोर्स असो किंवा इंजिनिअरिंग असो किंवा डॉक्टर कॅट असो किंवा स्त्रिया तर आता राष्ट्रपती पण आहेत, राईट? तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पंतप्रधान पण झालेला आहे. तर बघा, एज्युकेशनमुळे, शिक्षणामुळे आपण बोलू शकतो की जे स्त्री फक्त चुलांमुळे सांभाळत होती, फक्त चुलांमुळे सांभाळत होते किंवा अशा प्रकारची आपली प्रथा होती, ती प्रथा मोडून काढून स्त्रियांनी देश सुद्धा चालवलेला आहे आणि देशाचे राष्ट्रपती बनून त्यांनी स्वतःला सुद्धा सांभाळलं नाही. म्हणजे स्वतःला तर सांभाळलंच आहे, प्लस पूर्ण देशाला सुद्धा त्यांनी सांभाळलेलं आहे. And due to the due to and due do you think there is the need of taking the further efforts regarding the education of women? If yes, then what effort need to be taken? So ते आपल्याला हे विचार सांगतात आहे. हा एक प्रश्न तुम्ही लिहा, ह्याचा आन्सर्स तुम्ही लिहा, की डू यू एव्हर थिंक, म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का की अजून सुद्धा काही काम झाले पाहिजे शिक्षणामध्ये, स्त्रियांच्या शिक्षणामध्ये किंवा स्त्रियांना शिक्षण भेटण्यामध्ये? आणि जर वाटतं, तर मग कोणते कोणते एफर्ट्स अजून सुद्धा घेतले पाहिजे आपल्या समाजाकडून किंवा सरकाराकडून? हे तुम्ही लिहून, प्रश्न लिहून तुम्ही मला पाठवा. सो दिस इज युअर बेसिकली होमवर्क, यू कॅन से. तर आपल्याला काय होमवर्क आहे मराठी मीडियम? तर आपल्याला आजही स्त्री शिक्षणाचा प्रयत्न करण्याची गरज आहे, असे तुम्हाला वाटत आहे का? जर हो वाटत असेल, तर तुम्ही सिम्पली सांगा की कोणते प्रयत्न आपल्याला करायला हवे, राईट? सो आता आपण वळूया की पुढच्या पॉइंट्सकडे, दॅट इज मुस्लिम रिफॉर्म अमॉंग द मुस्लिम. तर मुस्लिम्समध्ये कोणत्या कोणत्या बेसिकली त्यांच्या रिलिजियस रिफॉर्म अमॉंग द मुस्लिम, म्हणजे मुस्लिम समाजामध्ये सुद्धा काही परिवर्तन होत गेले. तर ते आता आपण बघूया. सो बघा, अब्दुल लातीफ started the social reform among the Muslim community. He established the Mohammedan लिटरली सोसायटी इन बंगाल. तर त्यांनी कोणत्या संस्थेने स्थापन केलं होतं? तर त्यांनी द मोहम्मद लिटररी सोसायटी यांच्या त्यांनी स्थापना केली होती. आणि कोणी केली होती? सर अब्दुल लातीफ यांनी केली होती. बघा, अब्दुल लातीफ आपण बघू शकतो. ओके, सो दिस इज अनदर फोटो. राईट. सो त्याच्यानंतर त्यांनी बंगालमध्ये एक मोहम्मद लिटरी सोसायटी त्यांनी स्थापना केली होती. आणि पुढे आपण बघतो की सर सय्यद अहमद खान founded the Muhammad Anglo-oriented college and it later developed as the Aligarh Muslim University. He advocated the Western science and technology. So basically बघा, जर सर सय्यद अहमद खान यांनी कोणत्या कॉलेजची स्थापना केली होती? तर मोहम्मद ॲग्लो ओरिएंटेड कॉलेज, हा जो कॉलेज होता बंगालमध्ये आपण बघू शकतो, त्याची त्यांनी स्थापना केली होती. आणि प्लस त्यांनी डेव्हलपमेंट त्याचे नंतर त्याच्या कोणामध्ये डेव्हलपमेंट झालं तर अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी हे त्याचं नाव करण्यात आलं. आणि ही ॲडव्होकेटेड द वेस्टर्न सायन्स अँड दी टेक्नॉलॉजी. तर त्यांनी पाश्चात्य विज्ञान आणि पाश्चात्य जे तंत्रज्ञान आहे, पाश्चात्य म्हणजे आपण जे वेस्टर्न बोलतो, ते वेस्टर्न टेक्नॉलॉजी आणि वेस्टर्न जे सायन्स आहे, विज्ञान आहे, ते बेसिकली शिकवायचं त्यांनी काम केलं होतं. And he firmly believed that the Muslim could make the progress only by studying the modern education and science. तर त्यांचा एक स्ट्रॉंग असा विचार होता की किंवा आपण म्हणतो की त्यांनी स्ट्रॉंग एक अशी विचारसरणी होती की त्यांचं सर सय्यद अहमद खान यांचं काय म्हणणं होतं की मुस्लिम समाज हा तेव्हाच प्रगती करू शकतो जेव्हा त्यांना मॉडर्न एज्युकेशन किंवा विज्ञानाबद्दल त्यांना माहिती होईल. तर हे सेम बेसिकली फक्त मुस्लिम बद्दलच नाही, तर आपण प्रत्येक समाजामध्ये बघू शकतो. जोपर्यंत नवीन विचार, नवीन शिक्षण आणि विज्ञान याबद्दलचे जोपर्यंत आपलं ज्ञान येत नाही, तोपर्यंत आपण सुद्धा प्रगती करू शकत नाही. तर अशा प्रकारचे विचार आपण बघू शकतो की सर सय्यद अहमद खान यांचे होते. सो हिअर इज द थिंग. तो अशा प्रकारे आपण बघितलं होतं की वेगवेगळ्या विचारसरणी किंवा वेगवेगळ्या लोकांनी काय काय काम केलं आणि कोणते कोणते काम केलं हे आपण आता बघितलेलं आहोत आणि आता आपण बघत आहोत, राईट? सो पुढचे जे आहेत, जे मुवमेंट्स ऑफ हिंदू सोसायटी. ओके, सो मुवमेंट्स ऑफ हिंदू सोसायटी आपण आता बघू. सो व्हॉट इज द मुवमेंट्स इन हिंदू सोसायटी? सो बघा, जसं मुस्लिम लीग्समध्ये काय काय गोष्टी झाल्या ते तर आपण बघतच आहोत. आता हिंदू गोष्टीमध्ये किंवा हिंदू सोसायटीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी झाल्या ते आपण सुद्धा बघणार आहोत. सो वी विल ओके, सो वी विल स्टॉप हिअर फॉर टुडे. आणि उद्या आपण बघूया तर मुवमेंट्स इन हिंदू सोसायटी. तर बेसिकली हिंदू समाजामध्ये काय काय गोष्टी चालू होत्या ते आपण बघूया आणि त्याबद्दल आपण उद्या बोलूया, राईट? सो याच्यामध्ये कोणा काय डाऊट वगैरे असेल तर तुम्ही विचारून घ्या आणि त्याबद्दल आपण उद्या नक्की बोलणारच आहोत, राईट? किंवा सेकंड पार्टमध्ये आपण बोलूया, राईट?